नमस्कार. आज आपण शेती आणि वनस्पती विज्ञानातल्या एका अशा गूढ पण तितक्याच जबरदस्त घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे ऑक्सिन हार्मोन. आजची ही माहिती तुमच्या शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात एक मोठी क्रांती घडवून आणेल याची मला खात्री आहे. बघा, आज आपण इथे कोणत्याही साध्या खताची किंवा नेहमीच्या कीटकनाशकाची माहिती घेणार नाही आहोत. त्याऐवजी वनस्पतींच्या वाढीमागे लपलेल्या त्या मास्टर कंट्रोलरविषयी म्हणजेच त्यांच्या मुख्य नियंत्रकाविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. कोणतीही माहिती न गाळता अगदी मुळापासून ते थेट उत्पादनापर्यंत हे विज्ञान आपण अत्यंत शांतपणे आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगते. भाग 1, ऑक्सिन या मास्टर प्लांट हार्मोनची ओळख. भाग 2, एनएमुळे फुलांची गळती कशी थांबते. भाग 3, आयबीए आणि आयएए वापरून मुळांची विक्रमी वाढ कशी करायची. भाग 4, तुफोडी हे तणनाशक म्हणून नक्की कसं काम करतं. भाग 5, आपल्या महाराष्ट्रातील भयंकर उन्हाळ्यात उसाला वाचवण्याची अचूक रणनीती. आणि शेवटी भाग 6, फवारणीचे ते अत्यंत कडक नियम ज्यांचं पालन करणं अनिवार्यच आहे. यातील एकही मुद्दा आपण वगळणार नाही आहोत, कारण शेतीतील हे अत्यंत शक्तिशाली तंत्र आहे आणि ते पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. द मास्टर प्लांट हार्मोन. शेतामध्ये रोज काम करताना तुम्हालाही अनेक नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळत असतील, पण या चमत्कारांमागे नक्की कोणतं विज्ञान लपलेलं आहे ते आता आपण उलगडून पाहूया. तुम्ही शेतात काम करताना अनेकदा विचार केला असेल ना, की जेव्हा आपण गुलाब किंवा लिंबाची एखादी सुकी फांदी कापून जमिनीत लावतो, तेव्हा अवघ्या काही दिवसातच त्या सुक्या लाकडातून नवीन मुळे कशी काय बाहेर येतात. किंवा जेव्हा शेतात जोराचा वारा वाहतो, तेव्हा काही झाडांची सगळी फुलं आणि छोटी फळं अचानक तुटून जमिनीवर का पडतात. आणि त्याच वेळी काही झाडांची फळं फांदीला अगदी फेविकॉलसारखी घट्ट का चिकटून राहतात. आणि शेतीतलं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे जे औषध गहू किंवा ऊसाच्या शेतातील रुंद पानांचे सगळे तण जाळून खाक करते, तेच औषध मुख्य पिकाला का मारत नाही. तुम्हाला वाटत असेल ही एखादी जादू आहे, पण नाही. या सर्वांमागे कोणतीही जादू नाही किंवा कोणतंही अतिशय महागडं खत नाही. या सर्वांमागे वनस्पतींच्या मेंदूप्रमाणे काम करणारे एक मास्टर रसायन काम करत असतं, ज्याला आपण मास्टर हार्मोन म्हणतो. आता हे समजून घेऊया की हा ऑक्सिन हार्मोन नक्की आहे तरी काय. बघा, ज्याप्रमाणे माणसाचं शरीर चालवण्यासाठी आपल्याकडे एक मेंदू असतो, अगदी त्याचप्रमाणे वनस्पतीला हे सांगण्यासाठी की आता मुळे वाढव, आता नवीन फांद्या काढ, आता फुले आण किंवा फळांचा आकार वाढव, तिच्या आत काही नैसर्गिक रसायने असतात. त्यांनाच प्लांट हॉर्मोन्स असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण जगात सर्वात आधी ज्या प्लांट हॉर्मोनचा शोध लागला होता त्याचं नाव होतं ऑक्सिन. हा ऑक्सिन वनस्पतीचा सर्वात मोठा मास्टर हॉर्मोन आहे. आता हा तयार कुठे होतो, तर हा हॉर्मोन वनस्पतीच्या सर्वात वरच्या भागात म्हणजेच अगदी नवीन आणि कोवळ्या शेंड्यांमध्ये तयार होतो. तिथे तयार झाल्यानंतर हा हॉर्मोन वनस्पतीच्या नसांमधून हळूहळू खाली मुळांच्या दिशेने वाहतो. याचं सर्वात मुख्य काम म्हणजे वनस्पतीच्या पेशींना लांब करणं, पेशींच्या भिंती मऊ करणं आणि वनस्पतीला सूर्याच्या प्रकाशाच्या दिशेने सरळ वाढण्याचा स्पष्ट निर्देश देणं. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला ॲसिड ग्रोथ हायपोथेसिस असंही म्हणतात. यामध्ये ऑक्सिन पेशींच्या आत ॲसिडिटी वाढवून त्यांना ताणण्याची आणि मोठी होण्याची क्षमता देतं. आहे की नाही थक्क करणारा विज्ञान. आता इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो तुम्हालाही पडला असेल. जर हा हार्मोन वनस्पतीत नैसर्गिकरित्या तयार होतोच, तर मग बाजारातून विकत आणून त्याची फवारणी करण्याची गरजच का पडते. यामागचं कारण खूप वैज्ञानिक आणि महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा हवामान खूप खराब होतं, अचानक तापमान प्रचंड वाढतं किंवा पिकामध्ये पाणी आणि पोषक तत्वांची मोठी कमतरता निर्माण होते, तेव्हा वनस्पती एका भयानक तणावाखाली जाते. ती स्ट्रेसमध्ये येते. अशा या तणावाच्या वेळी वनस्पतीच्या आत हे नैसर्गिक ऑक्सिन हार्मोन तयार होणं पूर्णपणे बंद होऊन जातं. आणि नेमक्या याच कारणामुळे झाडाची फुले आणि छोटी फळे देठापासून कमकुवत होतात आणि जमिनीवर गळून पडू लागतात. अशावेळी बाहेरून कृत्रिम ऑक्सिन हार्मोनची फवारणी करणं अत्यंत आवश्यक ठरतं. ही फवारणी केल्यावर वनस्पतीमध्ये मुख्यत्वे 3 मोठे चमत्कार होतात. पहिलं, मुळांचा भयंकर वेगाने विकास होतो. दुसरं, फुले आणि फांदी यांच्यातील सांधा लोखंडासारखा मजबूत होऊन फुलांची आणि फळांची गळती 100% थांबते. आणि तिसरं, फळांचा आकार व वजन अत्यंत वेगाने वाढायला लागतं.
आता आपण या विश्लेषणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत संवेदनशील भागाकडे वळत आहोत. बाजारात हे हॉर्मोन्स कोणत्या नावाने मिळतात आणि त्यांचा अगदी अचूक वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. भाग 2, NAA आणि फुलांची गळती कशी थांबवायची. आता या स्लाइडवर एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही सर्व रसायने एकाच ऑक्सिन कुटुंबातील आहेत, पण त्यांची शेतातली कामं किती वेगळी आहेत हे बघून तुम्ही अचंबित व्हाल. बाजारात ऑक्सिन मुख्यत्वे या 4 वेगवेगळ्या तांत्रिक नावांनी मिळतो. पहिला आहे NAA म्हणजेच नॅफ्थेलिन ॲसिटिक ॲसिड, जे प्रामुख्याने फुलांची गळती रोखण्याचं काम करतं. दुसरा आहे IBA म्हणजेच इंडोल 3 ब्युटेरिक ॲसिड, जे मुळांची जाडी प्रचंड वेगाने वाढवण्यासाठी वापरलं जातं. तिसरं म्हणजे IAA इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड, जे वनस्पतीची एकूण लांबी आणि रुंदी म्हणजेच बायोमास वाढवतं. आणि शेवटी 2,4-D, जे एक अत्यंत प्रभावी तणनाशक म्हणून काम करतं. विचार करा, ही सर्व वेगळी वाटणारी रसायने एकाच मास्टर हॉर्मोनच्या संकल्पनेतून तयार केली गेली आहेत. यातला सर्वात प्रसिद्ध आणि शेतकऱ्यांच्या परिचयाचा प्रकार म्हणजे NAA म्हणजेच नॅफ्थलीन ॲसिटिक ॲसिड. जर तुमच्या कापूस, टोमॅटो, मिरची, आंबा, संत्री किंवा लिंबू यांसारख्या पिकांमध्ये फुले खूप मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर हे NAA तुमच्यासाठी एक मोठं ब्रह्मास्त्र आहे. बाजारात हे प्लॅनोफिक्स या नावाने अतिशय सहज उपलब्ध होतं. या प्लॅनोफिक्समध्ये हाच NAA ऑक्सिन हॉर्मोन असतो. आता हे काम कसं करतं तर हे रसायन फूल आणि फांदीच्या मधल्या सांध्याला, ज्याला विज्ञानाच्या भाषेत ॲब्सिशन लेअर म्हणतात, इतकं मजबूत बनवतं की फळे अगदी फेविकॉलने चिकटवल्यासारखी घट्ट राहतात. मग कितीही वारा येऊ दे, ती गळून पडत नाहीत. हा सांधा मजबूत झाल्यामुळे फळांकडे जाणारं पोषणही सुरळीत सुरू राहतं आणि फळांची चांगली वाढ होते. पण शेतकरी मित्रांनो, इथे एक अत्यंत मोठी आणि भयंकर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. लक्ष देऊ नये का. प्लॅनोफिक्स हे कोणतंही साधं टॉनिक नाही. याचा डोस इतका जास्त संवेदनशील आणि घातक आहे की जर याची एक थेंब जरी जास्त पडली तर पिकाची पाने कायमची दुमडतील, आलेली सगळी फुले जळून खाक होतील आणि तुमच्या कित्येक महिन्यांची अपार मेहनत एका दिवसात मातीत मिळेल. एका एकरासाठी प्लॅनोफिक्सची केवळ 40 ते 45 मिलीलिटर मात्रा पुरेशी असते, जी तुम्हाला 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळायची असते. जर तुम्ही 15 लिटरच्या पंपाने फवारणी करत असाल तर एका 15 लिटरच्या पंपात केवळ 4 ते 5 मिलीलिटर प्लॅनोफिक्स औषध टाकायचे आहे. लक्षात ठेवा, 5 मिलीलिटरपेक्षा एक थेंबही जास्त असू नये. अनेकदा आपला असा गैरसमज असतो की जास्त औषध टाकल्याने जास्त फुले थांबतील आणि आपण 15 लिटरमध्ये 10 मिलीलिटर औषध टाकतो. याचा थेट परिणाम असा होतो की वनस्पतीच्या पेशी अक्षरशः फाटतात आणि संपूर्ण पीक भयंकररित्या जळून जातं. त्यामुळे या 4 ते 5 मिलीलिटरच्या प्रमाणाला दगडावरची रेष मानूनच काम करा. चला, आता तिसऱ्या भागाकडे वळूया. इथे आपण मुळांच्या विकासावर आणि रोपवाटिका तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिनच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करूया. भाग 3, IBA आणि IAA मुळांची वाढ. ऑक्सिनचे दुसरे अत्यंत महत्त्वाचे रूप म्हणजे IBA म्हणजेच इंडोल 3 ब्युटेरिक ॲसिड. हे तुम्हाला बाजारात रूटेक्स किंवा फास्ट रूट्स नावाच्या पावडरच्या स्वरूपात पाहायला मिळेल. जेव्हा आपण रोपवाटिका तयार करतो किंवा गुलाब, डाळिंब, लिंबू यांची कलमे लावतो तेव्हा त्या कापलेल्या फांदीच्या खालच्या भागाला पाण्याने ओले करून या पावडरमध्ये बुडवले जाते आणि मग ती फांदी जमिनीत लावली जाते. हे नक्की काय करतं तर ही पावडर त्या सुक्या लाकडाला अत्यंत आक्रमकपणे निर्देश देते की तातडीने मुळे तयार करा. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 15 दिवसात त्या सुक्या लाकडातून नवीन मुळांची जाळी बाहेर आलेली दिसते. हे रसायन मृतप्राय झालेल्या पेशींना पुन्हा जिवंत करून त्यांचं नवीन मुळांच्या पेशींमध्ये रूपांतर करतं. आता IBA आणि IAA या दोन गोष्टींमधील मुख्य फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. IBA हे प्रामुख्याने कापलेल्या फांद्यांना थेट लावलं जातं, ज्यामुळे त्याच विशिष्ट ठिकाणी वेगाने मुळे येतात. याउलट IAA म्हणजे इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड हा एक नैसर्गिक प्रमोटर आहे. वनस्पती ज्या कोवळ्या शेंड्यांमध्ये स्वतःचा ऑक्सिन तयार करते त्यातूनच त्याचा अर्क काढून हे IAA बनवले जाते. हे कोणत्याही प्रयोगशाळेत पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार होत नाही. IAAचा फायदा असा की यामुळे केवळ मुळांची लांबी वाढत नाही तर संपूर्ण वनस्पतीमध्ये पेशींचं विभाजन होते. म्हणजेच वनस्पती केवळ उंच वाढत नाही तर तिच्या खोडाची आणि पेशींची रुंदीसुद्धा वाढते. तसंच हे हॉर्मोन वनस्पतीला सूर्याच्या दिशेने वळण्यास मदत करते, ज्याला आपण मघाशी फोटोट्रॉपिझम म्हटलं.
यामुळे पानांवर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडतो, प्रकाश संश्लेषण अतिशय उत्तम प्रकारे होते आणि वनस्पती स्वतःचे अन्न जास्त प्रमाणात बनवू शकते. IAAचा वापर करताना सुद्धा त्याचे प्रमाण अचूक असणे अनिवार्य आहे. फवारणीसाठी प्रति एकर केवळ 2 ग्रॅम IAA वापरले पाहिजे. आणि जर तुम्हाला आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग करायची असेल तर जास्तीत जास्त 4 ग्रॅम प्रति एकर वापरता येते. पण इथे सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहितीये? IAA थेट पाण्यात विरघळतच नाही. त्यामुळे त्याचं द्रावण बनवण्यासाठी प्रथम तुम्हाला इथेनॉलचा वापर करावा लागतो. 1 ग्रॅम IAA साठी 100 मिली इथेनॉल लागते. प्रथम ते इथेनॉलमध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यावे लागते आणि त्यानंतरच ते मोठ्या पाण्याच्या टाकीत मिसळावे लागते. हे प्रमाण जर तुम्ही वाढवले तर वनस्पती प्रचंड तणावाखाली येते. हे एक अत्यंत सखोल विज्ञान आहे जे अचूकतेचीच मागणी करते. आता आपण ऑक्सिनच्या सर्वात रहस्यमयी आणि भयानक रूपाकडे वळत आहोत. भाग 4 2,4-D तणनाशक. एक वाढीचा हार्मोन अचानक एक विनाशकारी अस्त्र कसा बनतो ते आता आपण पाहूया. हा खरोखरच कृषी विज्ञानातला सर्वात मोठा सस्पेन्स आहे. तुम्हीच विचार करा, एकीकडे आपण आत्तापर्यंत पाहिलं की ऑक्सिन वनस्पतीला नवीन जीवन देत आहे, फुलांना गळण्यापासून वाचवत आहे आणि मुळे वाढवत आहे. पण दुसरीकडे हेच रसायन गहू किंवा ऊसाच्या शेतातील तण मारण्यासाठी कसं वापरलं जातं? एक जीवन देणारा घटक अचानक दुसऱ्यासाठी जीवघेणा कसा बनू शकतो? तर यामागचं मूळ कारण असं आहे की 2,4-D हे दुसरं तिसरं काहीही नसून विज्ञानाने तयार केलेला एक कृत्रिम ऑक्सिन हॉर्मोनच आहे. जेव्हा 2,4-Dचा खूप जड डोस तणावर फवारला जातो तेव्हा त्या रुंद पानांच्या तणाच्या आत ऑक्सिन हॉर्मोनचा अचानक महापूर येतो, ओव्हरडोस होतो. या महापुरामुळे त्या तणाच्या पेशी अक्षरशः वेढ्यासारख्या आणि अनियंत्रितपणे वाढू लागतात. ती वनस्पती आपली सर्व ऊर्जा आणि साठवलेलं अन्न या अवाढ्य वाढीसाठी खर्च करते. अखेरीस होतं काय? तणाचे खोड आणि नसा इतक्या भयंकर वेगाने पसरतात की त्या तो ताण सहन न करू शकल्याने अक्षरशः आतून फाटून जातात आणि ऊर्जाभावी ते तण काही दिवसांतच तडफडून मरते. आता तुम्ही म्हणाल, मग मुख्य पीक कसं वाचतं? गहू आणि ऊसासारखी अरुंद पानांची पिके हा ऑक्सिनचा पूर कसा तरी पचवतात. पण लक्षात घ्या, तरीही त्यांना एक भयंकर झटका बसतोच. फवारणीनंतर मुख्य पिकाची पाने पिवळी पडतात आणि त्यांची वाढ काही काळासाठी पूर्णपणे थांबते. या झटक्यातून सावरण्यासाठी पिकाला 7 ते 10 दिवसांचा वेळ लागतो. आता आपण एका अत्यंत विशिष्ट आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या रणनीतीकडे वळूया. भाग 5 महाराष्ट्रातील कडक उन्हाळ्यात ऊसाचे संरक्षण कसे करावे. आपल्या महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये तापमान कसं असतं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तापमान 40°C पुढे जाते. ऊसासाठी हा महिना करा किंवा मरा असा असतो, कारण याच वेळी ऊस फुटवे फुटण्याच्या आणि मुख्य वाढीच्या टप्प्यात असतो, ज्याला ग्रँड ग्रोथ फेज म्हणतात. अशा भयंकर उष्णतेत आणि पाण्याच्या कमतरतेत ऑक्सिन अत्यंत मोक्याची भूमिका बजावते. पहिली गोष्ट म्हणजे ऑक्सिनच्या फवारणीमुळे ऊसाची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर जातात, ज्यामुळे ऊसाला जमिनीच्या खालच्या स्तरातून पाणी मिळवता येते. दुसरी गोष्ट म्हणजे वाढलेल्या तापमानात ऊसाचे नवीन फुटवे जळून मरून जाण्याचा धोका असतो. ऑक्सिन या फुटव्यांना स्थिर करते आणि त्यांना जगवते. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढीच्या टप्प्यात ऊसाच्या 2 पेऱ्यामधील अंतर आणि लांबी वाढवण्याचं काम ऑक्सिन करते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, या 2 पेऱ्यांमधील अंतराचा थेट संबंध ऊसाच्या उंची आणि एकूण वजनाशी असतो. मे महिन्यातील उन्हाळ्यात ऊसासाठी हा डोस अत्यंत अचूक असावा लागतो. हे प्रमाण 20 ppm ते 40 ppmच्या दरम्यानच असावे. सोप्या भाषेत सांगायचे तर एका एकरासाठी 500 ते 600 लिटर पाण्यात केवळ 100 ते 150 मिलीलिटर हॉर्मोन मिसळणं पुरेसे आहे. जर हे प्रमाण थोडंही जास्त झाले तर वनस्पतीला ॲपिकल डॉमिनन्स नावाचा भयानक धक्का बसतो. ॲपिकल डॉमिनन्स म्हणजे काय? तर ऊसाची वरची वाढ होण्याऐवजी ती कायमची खुंटते आणि ऊस कायमचा बुटका राहतो. त्यामुळे डोस अत्यंत महत्त्वाचा आहे. ऊसावर फवारणी करण्याची पद्धत अतिशय शिस्तबद्ध असलीच पाहिजे. यासाठी ह्या 4 पायऱ्या नेहमी लक्षात ठेवा. पहिली पायरी, फवारणीचा पंप किंवा टाकी पूर्णपणे स्वच्छ असली पाहिजे. जर त्यात आधी फवारलेल्या 2,4-D तणनाशकाचा थोडाही अंश शिल्लक असेल तर ते तुमच्या ऊसाला जागेवर जाळून टाकेल. दुसरी पायरी, आवश्यक असलेलं औषध आधी एका छोट्या बादलीत पाण्यासोबत नीट विरघळून घ्या आणि मगच ते मोठ्या टाकीत टाका. तिसरी पायरी, फवारणीच्या द्रावणात सिलिकॉन स्टिकर नक्की मिसळा. यामुळे औषध ऊसाच्या गुळगुळीत पानांवरून घसरून खाली पडणार नाही आणि पानांवर घट्ट चिकटून राहील.
सोबतच जर या द्रावणात तुम्ही 1% युरिया मिसळला तर त्यातील नायट्रोजन एक वाहक म्हणून काम करतो आणि ऑक्सिनला पाण्याच्या आत क्युटिकल थर भेदून अत्यंत खोलवर पोचवतो. आणि चौथी पायरी, फवारणी करताना वाऱ्याचा वेग जास्त नसावा याची नक्की काळजी घ्या. चला तर मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. ऑक्सिन हॉर्मोन्सचा वापर करण्यासाठी काही अत्यंत कडक आणि न बदलता येण्यासारखे नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास पिकाचे 100% नुकसान अटळ आहे. भाग 6. फवारणीचे अत्यंत कडक नियम. हे फवारणीचे सुवर्ण नियम आहेत जे तुम्ही तुमच्या डोक्यात कायमचे कोरले पाहिजेत. पहिला नियम, कधीही चिलचिलात्या उन्हात किंवा भरदुपारी फवारणी करू नये. फवारणी नेहमी सकाळी 8च्या आधी किंवा संध्याकाळी 5 नंतरच झाली पाहिजे. दुसरा आणि सर्वात मोठा नियम, कोरड्या जमिनीत ऑक्सिनची फवारणी करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. फवारणी करण्यापूर्वी किंवा लगेच नंतर शेतात भरपूर पाणी आणि पुरेशी ओल म्हणजेच फील्ड कॅपॅसिटी असलीच पाहिजे. तरच वनस्पतीला या हार्मोनचा झटका सहन करण्याची ताकद जमिनीतून मिळेल. तिसरा नियम, प्लॅनोफिक्स किंवा कोणत्याही ऑक्सिनला कधीही तांबे म्हणजेच कॉपर असलेल्या औषधांसोबत किंवा अत्यंत कडक कीटकनाशकांसोबत मिसळू नये. आणि चौथा नियम, जर पीक आधीच खूप कमकुवत असेल, पाने पिवळी पडली असतील आणि खताची कमतरता असेल तर त्यावर चुकूनही ऑक्सिनची फवारणी करू नका. हा हार्मोन फक्त निरोगी आणि ताकदवान पिकावरच आपला 100% जादुई प्रभाव दाखवतो. आणि हे सगळे नियम पाळल्यावर काय होतं तर हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की योग्य कृषी विज्ञानाचा वापर थेट तुमच्या उत्पादनात आणि फायद्यात कसा बदल घडवतो. जर हे सर्व नियम पाळून अचूक फवारणी केली गेली तर तुम्हाला खालील परिणाम दिसतील. केवळ 7 दिवसांत उसाची पानं गडद हिरवी झालेली दिसतील. 15 दिवसानंतर उसाच्या 2 पेऱ्यांमधील अंतर स्पष्टपणे वाढलेले दिसून येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काढणीच्या वेळी जाड आणि वजनदार उसामुळे एकूण उत्पादनात 5 ते 10% घसघशीत वाढ निश्चितपणे पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, शेती हे केवळ बियाणे पेरणे आणि खत टाकणे नाही, तर हे एक अतिशय प्रगत आणि सखोल विज्ञान आहे. या हार्मोन्सचे रहस्य समजून घेतले आणि अचूक डोस देण्याचं तंत्र शिकून घेतले तर शेतीत तोटा होण्याचे कोणतेही कारण उरत नाही. शेवटी एकच गोष्ट विचार करा, एका चुकीच्या थेंबाने तुमचं किती मोठं नुकसान होऊ शकतं, पण त्याचवेळी एका अचूक थेंबाने तुमच्या शेतीचं संपूर्ण नशीब बदलू शकते. आपण या विज्ञानाचा योग्य वापर करायला तयार आहोत का? जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा.